हॅलो, नमस्कार. 4 सप्टेंबर 2023ला तलाठी भरतीचा जो पेपर झालेला आहे थर्ड शिफ्टचा 4:30 ते 6:30. थर्ड शिफ्टचा 4 सप्टेंबर 2023चा पेपर पाहूयात. गणिताचे 25 प्रश्न पाहूयात. ओके. या ठिकाणी पहिला प्रश्न येतो आपल्यासमोर. हा इंग्लिशमध्ये पेपर अवेलेबल आहे आणि बरं झालं त्या निमित्ताने आपल्याला इंग्लिश मध्ये जर एखादा मराठी ट्रान्सलेशन अडलं तर इंग्लिशमध्ये बघून सोडवण्याची थोडी प्रॅक्टिस फील होईल. काय नाही, इंग्लिशमध्ये पेपर म्हणजे पूर्ण शब्द न शब्द संपला पाहिजे, समजलं पाहिजे असं काही नाहीये. बघूयात आपण प्रश्न. व्हॉट इज द सिम्पल इंटरेस्ट? सिम्पल इंटरेस्ट मध्ये सरळ व्याज विचारले. ॲट विच सम ऑफ मनी, कोणत्या मुद्दलीवर सम ऑफ मनी बिकम्स 3 times इट सेल्फ इन 48 years. 3 times आपण काय घेतो, सरळ व्याज चक्रवाढ व्याजात 100 बरोबर एकदा भिडतो. 100 किती होणार? 3 times होणार. 100चे 300 होणार. कशाने? सरळ व्याजाने, सिम्पल इंटरेस्टने. 3 वर्षात 3 times किती वर्षात? इट सेल्फ इन 48 years, 48 वर्षात होणार आहे. आता सरळ व्याजाचा फंडा काय? प्रत्येक वर्षी 48 वर्षात 3 पट होणार आहे. पण प्रत्येक वर्षी लागणार व्याज हे 100वरतीच लागणार आहे. आता 100 पासून 300 पर्यंत आपली अमाऊंट वाढणार आहे, म्हणजे 200 आपल्याला 100वर जास्तीचे भेटणार आहे. हे 200 48 वर्षात भेटणार आणि 48 वर्षात इक्वली डिस्ट्रीब्यूट होणार आहे. कारण हे जे सिम्पल इंटरेस्ट आहे ते फक्त पहिल्या मुद्दलीवरच लागतं, परत व्याजावर व्याज लागत नाही. मग 200 रुपये जे वाढलेले ते 48 वर्षात डिस्ट्रीब्यूट करायचे, म्हणजे प्रत्येक वर्षी किती आले? 200 भागिले 48. आणि हाच आपला व्याजाचा दर झाला प्रत्येक वर्षीचा. कारण प्रत्येक वर्षी एवढे एवढे पैसे वाढले. 200 भागिले 48 सोडवा. याचे निम्मे केले 100, 48चे निम्मे 24, 50 निम्मे 12 निम्मे 12 चौक 48, खाली उरले 2, वरून घातला शून्याचा, 12 1 12, खाली उरले 8, वरून घातला शून्याचा, 12 7 84, 12 5 12 7 72, 4.16च्या 4.16, 12 72, पुढे अजून पॉईंट येतील. 12 72 खाली उरले 8, वरून घातला 12 72, म्हणजे 6 मुळे हा 7 केलाय, 4.17. पर्याय नंबर 3. समजला सिम्पल इंटरेस्टचा कन्सेप्ट. आपण इम्पॉर्टंट टॉपिक्स मध्ये प्लेलिस्टला ठेवलेला पण आहे. पुढचा प्रश्न पाहायचा. दुसरा प्रश्न. एबीसीडी आपले परत. आपलं काय ठरलं, जे एबीसीडी जी सोयीची जाईल ती म्हणायची. एबीसीडी, डी नंतर एबीसीडी ई एफ, ई एफ 2 सोडले जी आला, जे के एल एम एन ओ पी 2 सोडले क्यू आला, एक्स एक्स वाय झेड आणि नंतर ए आला, 2 सोडले सी, एबीसीडी ई, एबीसी टी ई आणि नंतर ए आला. प्रत्येक ठिकाणी 2 सोडले, म्हणजे पहिल्यात काय लॉजिक लागत नाही. दुसरं सोयीचं लॉजिक अजून कुठं? एस ओपी क्यू आर एस टी यू 2 सोडले व्ही, एबीसीडी डी नंतर एबीसीडी ई एफ जी, ई एफ सोडून जी नाही तर 2 मिनिटं, ओपी क्यू आर एस टी टी यू 2 सोडले, एबीसी डी ई सोडून इथं एफ आलाय, 2 सोडले डी, जे के एल एम एम नंतर जे के एल एम एन ओ पी 2 सोडले, एबीसीडी एफ जी एच आय जे के. दुसऱ्याला पण काय लॉजिक जोडत नाही, सगळीकडे 2 2 सोडावं लागले. आता काय तिसरा बघू, नाही तर शेवटचा बघू. कोणता बघायचा? ओ पी क्यू आर एक्स वाय झेड आणि ए, नंतर बी आला पुढं, आय नंतर एच आय जे के एल आला पुढं, एबीसीडी एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी. इथं पण 2 सोडले, म्हणजे आता चौथा चेक करावा लागेल. पहिले 3 चेक करून बघितले. ए आता इकडून इकडे जाऊ, ए पासून इकडं नाही, जे जास्त होईल एक्स पासूनच जाऊ. एक्स पासून 1 पुढे गेलं, एक्स वाय झेड आणि नंतर ए, एबीसीडी एफ जी एच आय जे के, ओ पी क्यू आर एस टी यू 2 सोडले, ओ पी क्यू आर एस टी यू व्ही 3 सोडायला लागले. इथं जास्त सोडायला लागले, म्हणजे हा पर्याय झाला. आता थोडं एक गोष्ट इथं ऑब्झर्व केली असेल तुम्ही, आता ती नंतर लक्षात आली आपल्या. ह्या आरला वेगवेगळा आहे, यू ए तर व्ही ए, म्हणजे प्रश्न आपण आधी आता ह्या 2 पैकी चेक करायला पाहिजे होतं, कारण ह्या आरचा इथं यू होते, ह्या आरचा व्ही होते, म्हणजे इथंच काहीतरी गडबड दिसते. आता कळतं. ह्या अशा गोष्टी आपण सोडूनच समजतात. या ठिकाणी नोटबुक मध्ये लिहून ठेवू शकतो किंवा मनात एखादा रूल तयार करू शकतो याचा, की
ह्या याच्यात कुठं कॉमन दिसतंय का? तर कॉमनला सेम झालंय का? हा एक्स आहे, हा एक्स आहे. एक्सला इथं ए झालाय, इथं एक्सला ए झालाय. नंतर अजून एच एच, इथलचा चौथा के, इथलचा दुसरा के झालाय. नंतर अजून काय दिसतंय इथं साम्य कुठं? यम इथं दिसतोय, यम इथं यम दिसतोय. याच्याचा दुसऱ्याला पी झाला, याच्यात तिसरा पी झाला. नंतर आर दिसतोय, आर दिसतोय, आरला यू झाला, पण आरला पी झाला. मग इथं कुठतरी फॉल्ट आहे. पण त्याला ठीक आहे, एखादा असलं ते क्लिक होणं पण जरा अवघड आहे आणि वेळ तर तेवढाच लागेल परत. ठीक आहे, पण आहे म्हणजे एकदम शेवटचे 2 सेकंद उरले आणि पटकन नजरेत भरलं, इथं आर दिसतोय, इथं आर दिसतोय, इथं यू झाला, इथं व्ही झालाय. अशा वेळेस लक्षात राहू द्या. तिसरा, बाय इंटरचेंज विच टू नंबर्स द इक्वेशन. आता नंबर चेंज करून दाखवायचे. आता अशा पर्यायात मी जर सुचवेल अशा ठिकाणी डायरेक्ट नंबरच टाकून बघत जा. 7 आणि 5 चेंज करायचे. 7च्या जागी 5 घ्यायचा आणि 5च्या जागी 7 घ्यायचा. सोडवायचा. आता 6/3 2 आले आणि 2 गुणिले 6/3 2 आले, 2 गुणिले 8, 8 दुणे 16 झाले. म्हणजे 5 अधिक 16 वजा 7 झाले. 16 आणि 5 21, 21 वजा 7 14. म्हणजे हे 14 येईल इथं. आपल्याला 6 पाहिजे, म्हणजे पहिला पर्याय गेला. दुसरा पर्याय बघू आपण. परीक्षा तुमच्यापुढे स्क्रीन असणार, त्याच्यामुळे इथं एडिट करता येणार नाही. त्याच्यामुळे पटपट टाकून बघण्याचे तुम्हाला तिथं कागदावरती लिहून 8 आणि 5. कारण याला दुसरं लॉजिक भागाकाराचं गुणाकाराचं लावलं तरी कुठं फ्रॅक्शनमध्ये येतं, कुठं पॉईंटमध्ये येतं. त्याच्यामुळे ते आपण सोडून देतो सुरुवातीला, नंतर पॉईंट 5 येऊन पण नंतर उत्तर निघतं. त्याच्यापेक्षा एक क्रमाने टाकून बघू. आता 8 आणि 5 चेंज केले. 5च्या जागी 8 ठेवले आणि 8च्या जागी 5 ठेवले. सोडवा. 7 अधिक 6/3 किती आले? 2. आणि 2 गुणिले 5, 5 10 वजा 8, 10 17 वजा 8 किती झाले? 9. आपल्याला 6 पाहिजेत, म्हणजे दुसरा ऑप्शन पण गेला. ठीक आहे. आणि तिसरा ऑप्शन काय? 3 आणि 6. 3च्या जागी 6 ठेवले, 6च्या जागी 3 ठेवले. आता हा प्रश्न तर मी पहिल्यांदा एलिमिनेट केला असता, कारण 3/6 पॉईंटमध्ये आला असता. पुढे आपल्याला दिले, पण सोडून बघावंच लागेल. आता 7/3 सॉरी त्याला 7 अधिक 3/6 गुणिले 8 वजा 5. 3/6 आधी सोडवलं किती आलं? 3/6 म्हणजे 1.2 म्हणजे 0.5, 0.5 आला. 1/2 झाला ना हा. 3/6 हा 7 इज इक्वल 0.5 गुणिले 8 वजा 5 आणि अधिक 7 पहिले. आता हे गुणाकार केला. 8 गुणिले 5 8 45 आणि 1 पॉईंट इकडं किंवा अर्धा 8 पट, म्हणजे 8चे किंवा 8चे निम्मे 4. 7 अधिक 4 वजा 5, 7 आणि 4 11 वजा 5, 7 आणि 4 11, 11तून 5 गेले 6, 6ला 6 जमते. म्हणजे हा प्रश्न आपण एलिमिनेट करायला चाललो होतो, कारण पॉईंटमध्ये हा भागाकार दिसतो 3/6, पण तेच उत्तर आलं. म्हणजे शिकण्यासारख्या गोष्टी आहेत की जे नियम तयार करतोय ते प्रत्येक ठिकाणी वर्क्स होतील असं नाहीये. त्याच्यामुळं व्यवस्थित एक पर्याय घेऊन सोडवलेला बरा राहील. पुढचा 4था, याची व्हॅल्यू विचारली, पदावली आपली. काय सोडवणार? आधी गुणाकार भागाकार, गुणाकार भागाकार, इथं गुणाकार, इथं भागाकार, गुणाकार भागाकार, गुणाकार भागाकार. आता अशा याच्यात आहे ना, गुणाकार भागाकार बॉर्ड मार्क्सचा नियम काय सांगतो? ब्रॅकेट आधी सोडवा, नंतर ऑफ सोडवा, नंतर डिव्हिजन मल्टिप्लिकेशन मध्ये काही पण सोडवा आधी, आणि ऍडिशन सबट्रॅक्शन सलग आले तर काही पण सोडवा. म्हणजे नंतरचं येईन ते सोडवलं तरी चालतंय, ऍडिशन सबट्रॅक्शन मध्येच. आणि डिव्हिजन मल्टिप्लिकेशन जे नंतर येईन ते सोडवलं. पण डिव्हिजन आणि ऍडिशन आलं तर आधी डिव्हिजनच करणे, किंवा मल्टिप्लिकेशन ऍडिशन आलं तर आधी मल्टिप्लिकेशनच करणे. आता इथं सगळं डीएम दिसतंय, डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन. त्याच्यातलं काही सोडवलं आधी तरी काय आपलं चालणार आहे. मग भागाकार सोडवला आधी तर आपल्या मनाला काय वाटतं, नंतर गुणाकाराला कमी कष्ट लागतील. तर मी तरी परीक्षेत असं सोडवलं असतं की नाही. तुम्हाला पटतंय का बघा, नसलं पटत तर दुसऱ्या पद्धतीने पण सांगू आपण. भागाकार 15, ह्या भागाकार 15 घालू आधी, कारण 45 गुणिले 5 मोठा गुणाकार होईल. त्याच्यापेक्षा भागाकार करून आपण छोट्यात येऊ शकतो. 15 1 15, 15 तरी 45, इथं 3 झाले. जर अजून भागाकार कुठं दिसतो? इथं भागाकार 5 आहे. ह्या 5ला गुणाकार 5 वाला उडवायचा, ह्या 5ला हा 5 उडाला. नंतर इथं भागिले 3 आहे. 3ला गुणाकारवाला 3 इथं दिसतोय, 3ला 3 उडाले. आता किती उरले? इथं 45 जागी 3 आल्यात. नंतर हा उडलाय, हा उडलाय, हा उडलाय, हा उडलाय, 5 गुणिले 7 उरलाय फक्त, आणि शेवटचं 3 पण उरलाय, म्हणजे 7 3 21. ओके. कन्फ्युजन होत असेल तर स्टेप बाय स्टेप जाऊ द्या, काही गरज नाही आहे. कारण स्टेप बाय स्टेप गेलं तरी प्रश्न बरोबर येईल, वेळ पण काही जास्त जाणार नाही. 45 गुणिले 5 लिहून घ्या. 45 गुणिले 5, याला भागिले 15 आहे. नंतर गुणिले 3 आलं, गुणिले 3, याला भागिले 5 आहे, 5
आणि गुणिले 7 आलं, याला भागिले 3 आहे. झालं का एकूणच एकच. असं लिहिलं ना, याला असंच लिहा उलटं. तुम्हाला सांगतो 45 गुणिले 5 इथपर्यंत आलो, भागिले 15 असं लिहायच्या ऐवजी खाली लिहा. नंतर गुणिलेला आलो, गुणिले 3, परत भागिले 5 याला द्या, परत गुणिलेला आलो तर गुणिले 7 भागिले 3 आहे, खाली लिहा. आता काय 5 1 5, 5 3 15, 3 ला 3 गेले, 5 1 5, 5 9 45, 3 1 3, 3 3 9 आणि हे 7 3 21. ओके, हे जरा सोपं जाईल, कॉन्फिडन्स पण राहील सोडवताना. पुढचा प्रश्न 5वा. द डिफरन्स बिटवीन कॉस्ट प्राइस अँड सेलिंग प्राइस इज 450. कॉस्ट प्राइस अँड सेलिंग प्राइस, कॉस्ट प्राइस म्हणजे खरेदी किंमत, सेलिंग प्राइस त्याची विक्री किंमत 450 आहे. आणि इफ प्रॉफिट पर्सेंटेज, प्रॉफिट होतोय म्हणजे कॉस्ट प्राइस आपण एक्स मानली तर सेलिंग प्राइस किती आहे, डिफरन्स 450, मग एक्स पेक्षा 450 कमी असणार का जास्त, प्रॉफिट होतोय म्हणजे जास्तच असणार. आलं लक्षात. कॉस्ट प्राइस भेटली आपल्याला एक्स, सेलिंग प्राइस भेटली एक्स, आणि प्रॉफिट पर्सेंटेज किती 18% म्हणजे 100पैकी, तर गुणिले 100पैकी किती, तर 100चे 118 होणार. देन व्हॉट इज द सेलिंग प्राइस, सेलिंग प्राइस विचारली, सेलिंग प्राइस ही आपली एक्स प्लस 5 450, म्हणजे आधी एक्सची किंमत काढायला लागणार. झालं, आता एवढंच इक्वेशन सोडवायचं. असं पण मांडू शकता, किंवा एक्सचे एक्स प्लस 450 होणार आहे प्रॉफिट, तर 100चे किती होणार आहे 118 होणार आहे. हे रेशो प्रोपोर्शन मध्ये याचे एवढे, तर 100चे 118. किंवा मी जे मांडले ते वरती, हे असं सोडवलं तरी काय, 100 इकडे भागिले इकडे गुणिले नेलं आपण इथं, आजू भागिले 100 इकडे गुणिले नेलं आहे. पण एक कोणती तरी मेथड ठेवा आणि त्याच्यानुसारच सोडवत जा. आता माझी मेथड तर अशी आहे, एक्सचे एक्स प्लस 450 होणार तर 100चे किती, 100वरती 18 प्रॉफिट म्हणून 100चे 118 म्हणून 118 पुढं. झालं, सोडवलं. हे किती आलं उत्तर त्याचं, एक्स अधिक 450 एका कंसात गुणिले 100 इज इक्वल टू 118, आणि एक्स इकडे भागिले गुणाकार राहिले इकडे 118 एक्स झाले. 100 निघून जाता, 100 एक्स अधिक 450 वरती 2 शून्य ठेवले इज इक्वल टू 118 एक्स. 118 एक्स हे अधिक 100 एक्स इकडे गेले वजा झाले, 118 100 गेले 18 एक्स आणि 45,000. एक्स किती झाले, एक्स इज इक्वल टू 18 भागाकाराला आणले, 18 1 18, 18 2 36, खाली उरले 45 मधून 36 गेले 9, 18 5 90 आणि 2 शून्य. एक्स इज इक्वल टू 2500 आलं. पण आपल्याला काय विचारले, सेलिंग प्राइस विचारलं, 2500 आलं सेलिंग प्राइस विचारले आपल्याला. व्हॉट इज सेलिंग प्राइस, सेलिंग प्राइस किती, एक्स प्लस 450 आहे, एक्स आले 2500 प्लस 450, ही बेरीज तोंडी 2500 400 900 म्हणजे, आणि वरचे 50 2950, पर्याय नंबर 4. ओके. 6वा प्रश्न. द स्पीड ऑफ द बोट इन स्टील वॉटर, म्हणजे संत पाण्यात बोटचा वेग दिलाय. स्पीड ऑफ द बोट, बोटचा वेग आपण काय घेतो, मागे एक प्रश्न झाला त्याच्यात घेतलेला आहे, बोटचा वेग आपण बी घेतो. संत पाण्यातला किती, 12 किलोमीटर पर आवर. इफ द अपस्ट्रीम, अपस्ट्रीम म्हणजे हा असा प्रवाह आहे, प्रवाहाच्या दिशेला म्हणतो अपस्ट्रीम आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला म्हणतो डाऊनस्ट्रीम. प्रवाहाच्या दिशेने बोटचा वेग, आता बोटचा वेग बी असतो, हे आपल्याला मागच्या एका थेअरीमध्ये सांगितलेलं आहे मी. नंतर बोटचा वेग झाला, नंतर स्ट्रीमचा वेग म्हणजे प्रवाहाचा एक एस घ्यायचा असतो, आणि अपस्ट्रीम, अपस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, आणि खाली गेलो प्रवाहाबरोबर गेलो तर डाऊनस्ट्रीम म्हणायचं. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वरती जातोय आपण, प्रवाहाच्या विरुद्ध दिशा म्हणजे उतारानेच पाणी वाहणार ना, मग चढायला जातोय म्हणून अपस्ट्रीम, तो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेत झाला. तो किती असतो अपस्ट्रीमचा स्पीड, ह्या दोघांची वजाबाकी असतो, बोटचा स्पीड मायनस स्ट्रीमची. ही अपस्ट्रीम स्पीड किती 4 किलोमीटर पर आवर आहे. ही थिअरी, याच्यावरती युट्यूबला पण एक लेक्चर टाकतो मी, प्रवाहाच्या दिशेने प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, त्याच्यावर येणारे 2-3 प्रकारचे प्रॉब्लेम टाकतो, तुम्ही बघत असाल त्यावेळेस कदाचित टाकलेलं पण असेल. देन व्हॉट इज द स्पीड ऑफ द स्ट्रीम, तर हे दोन इक्वेशन भेटले, हा एक आणि हा दुसरा, स्ट्रीमचा स्पीड विचारलाय. झालंय, याच्यातून हे घालू, तर तात्पुरतं हे एस बाजूला ठेवा. हे इक्वेशन हे बी मधून बी गेले बी, आणि वजा शून्यातून वजा वजा अधिक झाले म्हणजे एस, आणि 12तून 4 गेले 8, एसचा किती आला 12 किलोमीटर पर आवर, पर्याय नंबर 2. म्हणजे दिसायला खूप अवघड वाटतं हे प्रॉब्लेम, पण काय होतं प्रॉब्लेम मध्ये, काहीच नव्हतं. हे जर अपस्ट्रीम म्हणून बी मायनस एस घेतला, बोटचा स्पीड मायनस स्ट्रीमचा स्पीड म्हणजे बोटचा स्पीड होता प्रवाहाचा स्पीड. त्यात जर डाऊनवर्ड असले मुवमेंट तर
प्लस घेतला असता, बी प्लस एच झाला असता. ओके. पुढचा प्रश्न 7वा. इन द फॉलोइंग क्वेश्चन सिलेक्ट द रिलेटेड. ABCD आली परत. ABCD, डी नंतर जी घेतलं. ABCD EFG 2 सोडले. OPQRST 2 सोडले प्रत्येक ठिकाणी. बघा आता कुठं सोडले 2. O नंतर PQR पाहिजे होता पण B आलाय, हा गेला. OPQRST सोडून U आलाय आणि ABCDEFG सोडून H आलाय. म्हणजे पर्याय नंबर 2. हे कुठतरी कट होत असतील, करून बघा. समजलं. पुढचा प्रश्न 8वा. राम परचेस 60 डझन पेन्स ॲट द रेट. द प्रॉब्लेम वाचवा फक्त. 60 डझन पेन घेतले. कोणत्या रेटने? 56 पर डझन. 60 डझन आणि एका डझनचे 56 आणि त्याच्यातले 20 डझन, 60 डझन घेतले त्याच्यातले 20 डझन 20% प्रॉफिटने विकले आणि उरले आता 60 पैकी 20 डझन विकले. 60तून 20 गेले 40, उरलेले 40, रिमेनिंग 40 डझन ॲट 40% प्रॉफिट. व्हॉट इज द प्रॉफिट पर्सेंटेज? आता घेतले पण आणि विकले पण. आता घेताना कॉस्ट प्राइस किती येईल त्याची? 60 डझन घेतल्यात आणि एका डझनचे 56 रुपये आहेत. म्हणून 60 गुणिले 56, 60 डझनचे 60 गुणिले 56 ही कॉस्ट प्राइस झाली, खरेदी किंमत. आता विकताना सेलिंग प्राइस करताना काय केलंय? 20 डझन 20% प्रॉफिटने विकले. आता 60 डझन आहे त्याच्यापैकी 20 डझन 20% प्रॉफिटने विकलेत. आता हे 60 डझन कसे घेतले ते 56 आणि 56 वरती 20% प्रॉफिट आहे. 20% प्रॉफिट म्हणजे पर्सेंटेजमध्ये आपण शिकलोय 6/5 फ्रॅक्शन लिहायचा. 56चे 6/5 एवढ्याने विकलेत हे 20 डझन. अधिक उरलेले 40 डझन कसे विकले? 40 डझन 40% प्रॉफिटने. 20% प्रॉफिट 6/5 म्हणतोय. 40% प्रॉफिट कसा म्हणणार आपण? 7/5 फ्रॅक्शन मध्ये शिकलो हे पर्सेंटेज मध्ये. क्लिअर पाहिजे ते. 40 आता उरलेले 40 डझन एवढ्या प्रॉफिटने. 56चा आधीचा रेट होता त्या 56ला 7/5 गुणलं कारण तेवढा 40%चा प्रॉफिट आहे. झालं. सेलिंग प्राइस भेटली, कॉस्ट प्राइस भेटली. हे जर 7/5 आणि 6/5 पटकन कसं मांडले तर ते समजत नसलं तर पर्सेंटेजचं परत विनंती जाऊन बघा आणि हे शिकून घ्या. 20% वाढतात म्हणजे 40% प्रॉफिट होते म्हणजे काय फ्रॅक्शन मध्ये. किती सिंपल झालं कॅल्क्युलेशन करायला आपल्याला. झालं. आता काय विचारले? व्हॉट इज पर्सेंटेज प्रॉफिट विचारले. प्रॉफिट कसा करतो? खरेदी किमतीवर विक्री किंमत म्हणजे कॉस्ट प्राइस वरती सेलिंग प्राइस असं घेतो आपण. घ्या कॉस्ट प्राइस किती आहे? 60 गुणिले 56 एवढ्या खरेदी किमतीवरती विकलं किती? 20 गुणिले 56 गुणिले 6/5 अधिक 40 गुणिले 56 गुणिले 7/5 एवढे विकले. तर आपल्याला पर्सेंटेजमध्ये प्रॉफिट काढायचे म्हणून गुणिले 100 वरती किती होणार? ही कॉस्ट प्राइस याच्यावरती ही विक्री किंमत झाली. त्याला सोडवलं तर एक प्रत्येक कॅल्क्युलेशन करून बघायचं का? नाही, इथं 56 दिसतं, इथं 56 दिसतं. 56 ब्रॅकेटच्या बाहेर काढू शकतो ना आपण आणि त्या 56ला हा 56 खालचा कॅन्सल होऊ शकतो. ह्या 56ला इकडचा 56 आणि इकडचा 56 कॅन्सल होऊ शकतो कारण मध्ये अधिक चिन्ह आहे. एवढं बेसिक कॅल्क्युलेशन येत असेल आय होप. नंतर पुढं इथं येऊ शकतो. आता एवढ्या पुरतं फोकस केलं तर 5 × 5 आणि 5 × 20 झालं. इथं पण 5 × 5 5 × 8 40 झालं. आता पहिला हे एवढा पार्ट सोडवा. 4 गुणिले 6 उरलेत म्हणजे 6 × 24 या पार्टमध्ये 24 अधिक ह्या पार्टमध्ये 8 गुणिले 7 उरला 8 7 56 भागिले 60. आता 56 मध्ये 6 × 24 आणि 5 × 5 8 7 56 60 70 80. 56 आणि 24 किती झाले? 80 आणि खाली छेद आले 60 आणि गुणिले 100 आहे वरती आपले. 100 वरती किती? ह्या शून्याला हा शून्य गेला. 800 किती आलं? हे 800 भागिले 6 6 × 6 खाली उरले 2 6 18 खाली उरले 2 6 18 खाली उरले 2 वरून गेले 6 18. 100चे किती होणार? 133.33 होणार. 100चे होणार 133.33 म्हणजे प्रॉफिट किती होणार जास्तीचा? 100 पासून 33.33 गेलो वरती. 33.33 प्रॉफिट. ओके, समजलं. पुढचा प्रश्न पाहूया 9वा. A series is given with one term missing. Select the correct alternative from the given series विचारलेली. आता कुठं ABCDचं आपल्याला नीट इथं दिसते ना. ABCD हे उलटी दिलेली बरं का याच्या बाजूने. ए नंतर बीच्या बाजूने मागे गेले. झेडच्या बाबतीत पुढे आले कारण झेडच्या बाबतीत मागे गेले. पीच्या बाबतीत PQRH हे सगळं मागच्या बाजूला गेले म्हणजे आपल्याला इकडून चेक करावं लागेल आता.
एन पासून चेक केलं, एन नंतर आर घेतलाय, जे के एल एम एन ओ पी क्यू आर 3 सोडले, आर नंतर पी यायला ओ पी क्यू आर एस टी यू 3 सोडले, व्ही नंतर झेड यायला यू व्ही डब्ल्यू एक्स वाय 3 सोडले. मग यांच्या आधी 3 सोडावं लागतील. आता यांच्या आधी 3 कसे सोडणार, लिहूनच घ्यायचं, ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन. यांच्या आधी 3 सोडले, 1 2 3 जे, म्हणजे इथं 3 सोडले तिथं जे पाहिजे सुरुवातीला, इथं जे इथं जे इथं जे इथं नाही, हा पर्याय गेला. आता इथं सी आहे, इथं सी आहे, सी चेक करायचा, दुसरा नाही आले तर दोन्ही आले तर गोळ होईल परत. इथं आर इथं जी इथं जे, तिन्ही वेगवेगळे. मग तिसरा चेक करू आपण, जेणेकरून आपल्याला एक फिक्स भेटून उत्तर लगेच. एक चेक करण्याचं वाचेल आपलं. आता आर पासून झेड आलाय, ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड किती सोडले, 1 2 3 4 5 6 7 सोडले. झेड पासून यायला ए बी सी डी ई एफ जी, आणि नंतर एच आला 1 2 3 4 5 6 7 7 सोडले बरं का. एच पासून पी यायला ए बी सी डी ई एफ जी, एच नंतर एच आय जे के एल एम एन ओ, नंतर पी आला, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 सोडले तर पण. मग आता आरच्या आधी 7 सोडून जे असेल ते शेवटला असेल. आरच्या आधी 7 सोडले, जे के एल एम एन ओ पी क्यू आर, आरच्या आधी 7 सोडायचे आपल्याला, 1 2 3 4 5 6 7, म्हणजे जे आला पाहिजे. आता शेवटचा जे इथं नाही, इथं नाही, इथं जे, म्हणजे पर्याय नंबर 3 हा आधीच गेला होता आपला. समजलं. पुढचा प्रश्न 10वा. सम बॉयज कॅन कम्प्लीट वर्क इन 52 days if there were 64 more boys more, then the work could be finished in 32 days. आता सम बॉयज लिहिले ते एक्स मानले, एक जण किती दिवसात, 52 दिवसात काम संपवतात. 64 जास्त असले, एक्स प्लस 64 जास्त मुलं असले तर वर्क कधी फिनिश, 32 दिवसात, 32 डेज लेस आहे बरं का, 32 दिवस आधी वर्क फिनिश होईल. म्हणजे 52 म्हणून 32 दिवस कमी लागतील, 32 डेज लेस, म्हणजे 52 म्हणून 32 गेले 20 दिवसात संपेल. व्हॉट इज द नंबर ऑफ बॉईज इन द बिगिनिंग, तर एकची किंमत, सुरुवातीचे बॉईज म्हणजे एकची किंमत काढायला विचारली. वर्क टाइमचे इम्पॉर्टंट प्लेलिस्टमध्ये लेक्चर दिले, वर्क वगैरे कसं वापरायचं. आता विचार करा, हे एक्स बॉईज आहे, बॉईज वाढले तर कामाचे हे दिवस आहेत, कामाचे दिवस वाढतील का कमी होतील, बॉईज वाढले तर कमी दिवसात काम होईल, म्हणजे ते इनडायरेक्टली प्रोपोर्शनल आहे किंवा इनव्हर्सली प्रोपोर्शन आहे. म्हणजे एक वाढलं तर एक कमी होते. पण बॉईज कमी झाले, सुरुवातीला 100 असले ना, आपण 20च मनुष्यबळ केलं तर दिवस काय होणार आहे, ते 20 जणांवर लोड येणार आहे, त्यांना दिवस जास्त लागणार आहे. म्हणजे ए इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू बी, म्हणजे त्यांचा गुणाकार सेम होणार आहे, म्हणजे एक्स इंटू 52 इज इक्वल टू, नंतरची केसमध्ये काय, एक्स प्लस 64 आणि नंतर डेज इंटू 20 झालं. कोणता फॉर्म्युला लक्षात ठेवायला नाही, काय नाही, गोष्टीसारखं सोडवलं. एक वाढलं तर एक कमी होते का, एक वाढलं तर दुसरं पण वाढतंय. सेम ए डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बी असलं, एक वाढलं बी पण वाढलं असतं तर ए भागिले बी घेतला असता, आपण भागाकाराला हा 64 घेतला असता, किंवा भागाकाराला हा 52 घेतला असता, आणि एक्स अधिक 64 भागिले कराला 20 घेतला असता. परंतु तसं केलं नाही, कारण एक वाढलं तर एक कमी होते, म्हणून त्यांचा गुणाकार केला. आता झालं एवढं सोडवायचं, एकची किंमत काढायची, तेच आपलं उत्तर आहे. इथे आलं 52x इज इक्वल टू 20x. आता थांबा, कशाला कॅल्क्युलेशन वाढवायचं, हे 20 आहे, 20चे केले निम्मे 10, 52चे निम्मे केले 26, याच्याने 13 केले, 2 2 भागले 5 केले, आता अजून भाग जात नाही, म्हणजे 13x इज इक्वल टू 5 ने इथं गुणलं, 5x अधिक 64 गुणिले 5, 5 चोक 20, 7 2, 6 पंच 30, 3 2 32, हे आलं. 13x वजा 5x, 8x इकडे उरलं इज इक्वल टू 320, x इज इक्वल टू 8 चोक 32 आणि 0 वरचा 40. आणि आपल्याला काय विचारलंय, व्हॉट इज द नंबर ऑफ द बॉईज इन द बिगिनिंगला किती बॉईज होते, एक्स 40 आला, जो एक्स 40 मानला होता तो एक्स 40 उत्तर झालेलं आहे. ओके, एक मिनिट, ठीक आहे, समजलं. जे फॉर्म्युला वापरून पण तुम्ही लगेच किमती टाकताल आणि सोडवताल, पण जी मजा ही विचार करून नाही, डायरेक्टली प्रोपोर्शन आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शन आहे, कसं बदलते, समप्रमाणात आहे, व्यस्त प्रमाणात आहे, अतिशय कॉम्प्लेक्स प्रश्न विचारला, वेगवेगळे व्हेरिएबल्स आणले तर ते फॉर्म्युला कामच नाही करणार ना त्यावेळेस, समजणार नाही त्याच्यापेक्षा. आणि इथे सोडवताना मजा येते, गणित सोडवताना गणित जगल्याचा अनुभव येतो. हा ठीक आहे, पुढचा प्रश्न 11वा. इन द मॅच काय म्हणलंय, एव्हरेज रन्स
ऑफ 7 प्लेयर 50 आहे आणि 6 प्लेयरचा स्कोर दिलाय 10, 60, 35, 70, 50, 90. तर 7व्या प्लेयरचा स्कोर विचारलाय. सोपं आहे. 7 जणांचा 50 आहे म्हणजे सगळ्यांची बेरीज किती झाली? 7 गुणिले 50 यांची बेरीज झाली आणि नंतर सगळ्यांची इथं बेरीज दिली 6 जणांची. उरला 7वा त्याचा एक्स मानला याच्यात. ही बेरीज प्लस एक्स इज इक्वल टू एवढं येणार. समजलं? ही बेरीज करायला ठीक आहे. दररोजच्या 20 मिनिटात आपली कशा पद्धतीने कव्हर होते त्याचा अनुभव तुम्हाला येतच असं नव्हता. पटकन फास्ट बेरीज दररोजच्या 20 मिनिटाच्या प्रॅक्टिसमुळे अजून फास्ट होणार. 10, 60 आणि 10, 70, 70 आणि 35 किंवा 70 आणि 70 घेतले आधी 140, 140 मध्ये 35 मिळवले, 140 आणि 35, 175, 175 मध्ये 55 मिळवले, 175 आणि 5, 180, 180 आणि 50, 180 आणि 50, 230, 180 आणि 50, 230 आणि 90, 230 आणि 90, 23 आणि 9, 310. ही 310 झाली 6 जणांची बेरीज प्लस एक्स 7वा. 7 35, 350 इज इक्वल टू 310 अधिक एक्स. 310 होती का आपली बेरीज? बघा एकदा. 60 आणि 10, 70, 60 आणि 10, 70, 70 आणि 70, 140, 140 आणि हे 30, 170, 175 पर्यंत आलो. इथपर्यंत 175 झाली प्लस 55, 5 आणि 5 10, चल 1 7 आणि 8 8 आणि 5 13, चल 2, 230 आणि 90, 9 3 12, चल 220 होती. 2 आणि 1 3 ही किती झाली? 320, 230 आणि 90, 320. इथं 310च्या ऐवजी 320 आहे. मग एक्स इज इक्वल टू किती राहिले? 350 होता 320, 350 म्हणून 320 गेले 30. आलं? सिम्पल होतं. ॲव्हरेज आणि 7व्याचं विचारलं होतं रन्स. ठीक आहे. पुढचा प्रश्न 12वा. हा प्रश्न सायक्लिसिटीचा. MPSCला पण या 2-3 वर्षात कधीतरी एकदा प्रश्न आला त्या टाईपचा. काय विचारलं आता इथं शेवटला 7 आहे ना, आपल्याला काय विचारलं? युनिट डिजिट विचारले. याची जी काय व्हॅल्यू आहे त्याचं युनिट डिजिट विचारलं. आता नीट गोष्टीसारखं समजून घ्या बरं का. 7 आहे इथं. एक मिनिट. इथं 7 आहे. आता युनिट डिजिट विचारले म्हणजे आपल्याला शेवटच्या 7च घेणं देणे ना. आधी किती असू दे 7च काय तो घात होत जाणार आहे. मग 7चा पहिला घात किती येणार? 7 7, 7 2, 7 7 49, 49 पैकी युनिट डिजिटला 9 राहणार आहे. म्हणजे पुढचं 7चा तिसरा घात गेला तर ह्या 49ला 7 निघून तो. याचा अर्थ 9ला 7 निघूनच युनिट डिजिटला राहणार नंबर आहे. 9 7 63, 3 राहिले. 7चा चौथा घात. आता जो काही 343 म्हणजे शेवटला 3 असणार आहे इथं ना. या 3ला पुढे 7 निघून आहे 343ला. म्हणजे 7 3 21, 1 राहणार शेवटला. जर 7च्या 5व्या घातला हे 1ला परत 7 निघून जाणार म्हणजे 7 होणार. म्हणजे 7 9 3 1 तर 7 9 3 1 अशी 4-4ची सायकल रिपीट होत जाणार. समजलं? परत एकदा सांगू का? हे एकदा कॉन्सेप्ट शिकून घ्या तुम्ही म्हणजे परत अडचण येणार नाही अशा प्रकारचे गणितात. हे आपल्याला युनिट डिजिट विचारलं. ओके. युनिट डिजिटला याचं जे युनिट डिजिट आहे शेवटचं 7, या 7शीच घेणं देणं राहणार आहे. कारण 7चा वर्ग करा, क्यूब करा, काय करा, शेवटचा युनिट डिजिट गुणिले युनिट डिजिट 7 7 49 म्हणजे आधीच्या 37चा रोलच प्ले होणार नाही. मग तिसरा घात करायला गेलो 49ला 7 निघूनतोय म्हणजे 343 आलं. नंतर परत 7 निघूनतोय 7 3 21, 8 2, 7 4 28 आणि 2 30, 8 3 7 21, 21 आणि 3 24. म्हणजे इथं 7 आणि 7ला गुणलं, इथं शेवटला 9 आलं आणि आपल्याला युनिट डिजिट विचारलं इथं 9 आहे. मग 49ला परत तिसरा घात काढायला गेलो 7चा तिसरा घात तर 49ला 7 निघूनतोय म्हणजे 9 7 63 म्हणजे शेवटचंच विचारात घेतलं जात आहे. आणि परत हे 343 जरी आलं तरी आपला शेवटचं युनिट डिजिट किती, एकक स्थानचा अंक किती हे काढण्यासाठी 7 3 21च करावं लागतं ते. आणि मग हे रिपीट होतं. ठराविक घातानंतर ना ह्या गोष्टी रिपीट होतात. हे एक गोष्ट मनात बांधून घ्या. हे काय असं प्रत्येक वेळेस बदलतच राहणार नाही. आपल्याला 59 पर्यंत वेळा जावा लागणार नाही. 7चा 1 घात 7, 7चा वर्ग 7 7 49, शेवटला 9 राहिला. परत 7चा क्यूब, या 9ला 7 निघून जाईल, 9 7 63 म्हणजे शेवटला 3 राहिला. परत 7चा चौथा घात आता ह्या शेवटच्या 3 जो येते त्याला 7 निघून जाईल. 7 3 21, 2, 7चा पहिला घात इथं
नंतर परत 7चा 5वा घात, शेवटच्या एकाला युनिट डिजिटला आपण 7 लिहतोय 7, आलं का इथं 7. परत 7चा 6वा घात करायला गेलो तर ह्या 7ला परत 7 निघतोय, 7 7 49, शेवटला 9 आला तर 7 9 असं रिपीट होत जाणार आहे. असं 59 वेळा जावं लागणार नाही आपल्याला. ही गोष्ट मनात घेतली की किती किती रिपीट होणार आहे, 4 4 रिपीट होणार आहे. टोटल आपल्याला 59 पर्यंत जायचे, घात 59 आहे ना असा. मग 4 4 रिपीट होणार आहे, म्हणजे 59ला 4 बघलं, 4 1 4 खाली उरले, 4 4 16, 3 बाकी उरले, म्हणजे 56 पर्यंत हे पूर्ण सायकल होणार आहे. आणि वरची 3 बाकी, म्हणजे 56 पासून 59 पर्यंत पोहोचायला 3 जी बाकी उरली, म्हणजे 7चा 3रा घात बघणं आहे, याचं युनिट डिजिट जे असेल ते याचं युनिट डिजिट राहणार. ह्याचं किती 3, तर इथं 3 मांडलं. समजलं हे. आता 7ची सायकल काढली ते आपण. आता जमलं तर हे जास्त प्रॉब्लेम यायला लागले एमपीएससीत किंवा इकडे सरळ सेवेला, तर 1ची सायकल, 2ची सायकल, जे शेवटचा डिजिट असेल त्याची 7ची सायकल किती, 4ची आहे, 3ची आहे, 2ची, 1ची आहे, ती पाठ केली तरी चालेल. तर अजून तर एवढं फ्रिक्वेन्सी नाही, तिथं काढू शकतो आपण. 3ची सायकल काढणं किती जड आहे. 3चा पहिला घात 3, 3चा स्क्वेअर 3 त्रिक 9 झाला, 3चा क्यूब, आता 9ला 3 निघाला, 9 त्रिक 27 झाला, पण आपल्याला युनिट डिजिटच घेणं आहे 7. 3चा 4था घात 3 4, 7ला तर 3 निवडायचं, 7 त्रिक 21, आजच्याले 2, नाही ते 81 प्रत्यक्षात, आजच्याले 2 ते जाऊ दे. नंतर 3चा 5वा घात घेतला, परत ह्या एकाला 3 निघून 3, 3चा 6वा घातला घेतला, ह्या 3ला परत 3 निघून 9, म्हणजे 3 9 हे रिपीट व्हायला लागलं, 3 9 7, म्हणजे ह्याची पण 4ची सायकल आहे. आता 4 4 ने रिपीट होत जाणार, म्हणजे 87 भागिले 4, 4 2 8 आणि 4 1 4, खाली 3 बाकी उरते, म्हणजे 21, म्हणजे 84 पर्यंत फिक्स सायकल बसणार आणि वरती 3 बाकी उरते. मग तिसऱ्या नंबरला काय 7च्या 7वा, म्हणजे याचा युनिट डिजिटला किती येणार, 7 येणार, गुणिले. तसंच आता 8ची पण सायकल काढायची. आता सायकल काही काहींच्या पाठ असतील, 8ची 4 आहे, 7 3ची 7 4 आहे, पण काही इथं तरी मला गरज वाटत नाही, तिथं काढू शकता. किंवा मग एखाद्या वेळेस वेळ भेटला तर मी तुम्हाला प्रत्येक डिजिटची किती सायकल आहे ते तेवढी काढून ठेवतो, तेवढी पाठ केली तरी चालेल. 8ची बघू किती. आता 8चा पहिला घात 8, 8चा स्क्वेअर 8 8 64, शेवटला राहिला 4, 8चा क्यूब, आता ह्या 4ला 60 निघून 8 चूक 32, शेवटला राहिले 2, 8चा 4था घात, ह्या 2ला परत 8 निघून 8 2 16, परत 8चा 5वा घात, ह्या 6ला 8 निघून 8 6 48, आलं का परत 8 8 इथून, ही पण 4ची सायकल बनली, म्हणजे 129 भागिले 4, 4 त्रिक 12 आणि 4 1 4, 4 2 8, खाली उरला 1 बाकी उरले. 8च्या 1 घातावाली युनिट डिजिटला राहणार आहे. इथं 3 बाकी उरत होती म्हणून 8चा 3 घातावाला घेत होता, आता 1 बाकी उरले, 8चा 1 घातावाला 8 घेतला, गुणिले. आता 9ची सायकल बघू. शेवटला 9 आहे, नाही तर 9चा पहिला घात 9, 9चा स्क्वेअर 9 9 81, शेवटला आला 1, 9चा क्यूब परत 9 झाला, 9चा 4था घात 9 9 81, म्हणजे 9 9 9 1 9 1 अशी 2 2ची सायकल रिपीट होते. आणि त्यात काही लक्षात येते आपल्याला, 9चा 1 हा ऑड, इथं ऑड आहे, ऑड असताना 9 येतोय शेवटला युनिट डिजिट, आणि इव्हन असताना 1 येतोय, 1 1, मग हे 99 काय ऑड आहे, ऑड असताना 9 येते, म्हणजे इथे युनिट डिजिट शेवटला 9 असणार आहे. झालं. आता हा गुणाकार करायचा. आता एकक स्थानच्या अंक काढले प्रत्येकाचे, या प्रत्येक व्हॅल्यूचे आपण काय केले, एकक स्थानचे अंक काढले. याचा एकक स्थानचा 3 आहे, याचा एकक स्थानचा 3 आहे, याचा एकक स्थानचा 3 आहे, याचा एकक स्थानचा 3 आहे. आता आपल्याला विचारलं एकक स्थानचा, मग यांचा गुणाकार करायचा. 7 त्रिक 21, एकक स्थानचा किती आला 1, 2 काही कन्सिडर करायचा नाही, शेवटी एकक स्थानचाच काढायचं, युनिट डिजिटच काढायचं 1, गुणिले 8 गुणिले 9, परत 8 1 8, एकक स्थानी एकच राहिला, गुणिले 9, 9 8 72, 72 पैकी एकक स्थानी 2च राहिला, म्हणजे एकक स्थानी किती झाला शेवटला 2, पर्याय नंबर 2. हे समजलं नसेल तर मेसेज करा, याच्यावर एक लेक्चर घेऊ आपण युट्यूबला फ्रीमध्ये. पण समजलं असेल काय एवढं अवघड नाहीये. 13 सम झेड आर एफ, काय होतं असं, सम झेड आर एफ झालं, ऑल जी आर झेड. आता जी घेतलेत, हे समजा जी आहेत, हे जी, हे ऑल जी आर झेड, झेड मध्ये, मग ते असे पण असू शकतात बरं का, किंवा पूर्णच्या पूर्ण इकडं पण येऊ शकतात, फक्त झेडच्या बाहेर जायला नको, एवढं लक्षात ठेवा. आता कन्क्लुजन काय दिलंय, निष्कर्ष, नो एफ इज जी, नो एफ, एफ हा कोणताच एफ हा जी नाहीये, एफ हा जी नाहीये, असं पॉसिबिलिटी आहे. इकडं जीचं सर्कल दाखवलं तर पॉसिबिलिटी आहे, पण
ते म्हणतात स्पष्टपणे नो एफ इज जी, कोणताच एफ जी नाही. आपण जर असं काढलं, त्यांना खोडून काढलं, काही एफ जी दाखवले म्हणजे ते चुकले. सम जी आर नॉट एफ, सम जी इथाचे काही जी घेतले ते आर नॉट एफ, ते म्हणतात काही जी एफ नाही. पण आपण त्यांना खोडून काढायला पूर्णच्या पूर्ण हे जी असे इकडे ठेवले, सगळेच्या सगळे जी एफ होतात ना, ते म्हणतात सम जी आर नॉट एफ. आपण असं काढलं हा जी, तर इथालचे जी हे एफ होणारच आहे ना, पण ते म्हणतात सम जी आर नॉट एफ. ते म्हणतात डायरेक्ट त्यांचं वैरच आहे. वैर नाही, पॉसिबिलिटी आहे. ते म्हणले असते ती नाही व्हायची पॉसिबिलिटी आहे का, आहे, पण ते डायरेक्ट म्हणतात सम जी आर नॉट एफ, स्टेटमेंट करतात. काही जी हे एफ नाहीत, आपण सगळे सगळे जी इथं काढले. आता काही जी नाहीच आहेत, जे एफ नाही असे सगळे जी एफ मध्ये जाणार आहे, कारण आपली कंडिशन काय, जी फक्त झेडच्या बाहेर जायला नकोय. जी झेडच्या बाहेर न जाता आपण कंडिशन बनवली, त्यांना खोडून काढलं, म्हणजे यांचं हे वन स्टेटमेंट चुकलं. आता नो एफ इज झेड, कोणताच एफ झेड नाही. अरे इथलचे एफ काय आहेत, झेड आहेत की, हे पण चुकलं. नायदर कन्क्लुजन फॉलोज. ओके, 14वा प्रश्न काय म्हणले प्रश्नात, अ पर्सन can cover a distance y kilometer in 10 hours, increase his speed 10 meter per second and covers some same distance in 4 hours. Which of the following follows the statement? आता दोन केस दिल्यात, एक आधीची आणि एक नंतरची, म्हणून रेस मारली. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इन टू टाइम, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इन टू टाइम. आता कवर सम डिस्टन्स ॲट वाय किलोमीटर, सम डिस्टन्स ऑफ वाय किलोमीटर, डिस्टन्स किती दिले वाय किलोमीटर, इन 10 hours, स्पीड किती झाला 10 hourचा, इंटू टी. अँड दुसऱ्या केसमध्ये काय, इन्क्रीज ही स्पीड बाय 10 मीटर पर सेकंद, त्याचा स्पीड वाढवला. अँड कवर सेम डिस्टन्स, सेम डिस्टन्स म्हणजे वायज डिस्टन्स, स्पीड किती गेला 10 मीटर पर सेकंद वाढवला. स्पीड आता इथं किलोमीटर घेतलं होतं, टी अवरमध्ये आलता, 10 पण अवर्समध्ये, म्हणलं स्पीड त्यांनी 10 मीटर पर सेकंद दिलाय ना, तो आपल्याला किलोमीटर पर आवर मध्ये करणं आहे, किंवा किलोमीटर पर आवरचं वाय आणि जे 10 दिले ते मीटर आणि सेकंदात करणे. बघू काहीतरी करू आपण याला. आता स्पीड 10 दिलं तर ठीक आहे, मीटरमध्येच ठेवू तात्पुरता, हा पुढं किलोमीटर ते बदलू. इन 4 hours, टी किती झाला, 4 तासात झाला, बरोबर आहे. स्पीड वाढला फक्त, स्पीड ही इन्क्रीजेस स्पीड 10 मीटर पर सेकंद, आणि आधीचा स्पीड किती दिलता, इथं बघा सम डिस्टन्स वाय इन 10 hours, आधीचा स्पीड एसच आहे, इन 10 hours, 10 hours टी 10 आहे गुणिले 10 असं. आणि आता स्पीड किती झालाय, एस प्लस झाला, 10 मीटर पर सेकंद वाढवला, आणि नंतर आता किती 4 तास लागले. स्पीड वाढवल्यामुळे वेळ कमी लागला, इथपर्यंत ठीक आहे. पण आता याच्यात प्रॉब्लेम काय झाला माहिती होता, आता एक हे मीटर पर सेकंद झालं आणि हे किलोमीटर झालं. ठीक आहे, बदलू त्याला. वाय किलोमीटर मध्ये दिले त्यांनी, वाय किलोमीटर मी मीटर मध्ये केले, किती झाले, 1 किलोमीटरचा 1000 मीटरचा 1 किलोमीटर आहे, म्हणजे हे 1 वाय म्हणजे 1000 मीटर झाला. वाय इज इक्वल टू स्पीड मीटर मध्येच ठेवलाय आपण, गुणिले 10 तासात ते 10 गुणिले 3600 सेकंद झाले, इथपर्यंत कळालं. आता वाय याचा मीटर मध्ये घेतला, 1000 वाय झाले हे समजा. स्पीड हा एस प्लस 10 मीटर प्लस स्पीड आपण आता मीटर मध्येच घेतलाय ना, मग एस प्लस 10 मीटर घेतलं म्हणजे याच्यात काही चेंज करावं लागणार नाही. आणि 4 किलोमीटर आहे, त्याचे 4 तास आहेत, मग 4 गुणिले 3600, कारण एका तासात 3600 सेकंद असतात, एवढे सेकंद झाले. आता हे अंतर आणि हे अंतर सेम आहे, म्हणजे हे दोन इक्वेशन आपण शेजारी शेजारी मांडू शकतो. एस गुणिले 10 गुणिले 3600 इज इक्वल टू, हे किती आहे, एस अधिक 10 एका कंसातून त्याला गुणिले किती 4 गुणिले 3600. याच्यावरून आपल्याला काय एस तरी निघन, कारण याच्यात एकच एस हरवेल उरला इथं. हे 3600ला हा 3600 केला गुणाकार आहे, याचे निम्मे केले 2, याचे निम्मे केले 5. आता इथे तिकडे आले 5 एस इज इक्वल टू, या 2 याला गुणलं 2 एस आणि 2 ने 10 गुणलं, 10 2 20, म्हणजे 3 एस. 5 एस मधून 2 एस केले, 3 एस इज इक्वल टू 20 उरले. तर एस इज इक्वल टू किती उरले, 20/3. हे मीटर पर सेकंदात एस मध्ये स्पीड आला. तर आपल्याला काय विचारले, द व्हॅल्यू ऑफ वाय, वायची व्हॅल्यू विचारली, 240 किलोमीटर आहे. बघू टाकून आपण, 240 किलोमीटर आहे का. आता
इथपर्यंत कळलं. एचची व्हॅल्यू इथं आली बरं का, एचची मांडून ठेवतो आता मी. 20/3 मीटर पर सेकंद आहे. खालचं खोडतो. चला पुढं आता वायची किंमत काढायची. आता इथं काय दिलंय, वाय म्हणजे किती आहे, मीटर पर सेकंदाचं व्हॅल्यू काढली म्हणजे हे फॉर्म्युला बघायला लागेल मीटर पर सेकंदाला. वाय इज इक्वल टू आपला किती, एस. एस किती आलाय, 20/3 गुणिले 10 गुणिले 3600. वायची व्हॅल्यू आपले मीटरमध्ये येणार आहे. सोडवा. 3 1 3 3 1 3 3 2 1200. हां, आता मीटरचे त्यांनी किती विचारले, 240 किलोमीटर दिलेले, म्हणजे मीटरचे त्यांनी किलोमीटर केलेले आहेत. किलोमीटर करायला आपल्याला 3 शून्य घालावं लागतील. 1 2 3 शून्य गेले. हां, म्हणजे किती उरले, 20 गुणिले 12 उरले. 0 आणि 12 दुणे 24 हे किलोमीटर उरले. 240 किलोमीटर आली का वाय, आली. तर त्यांच्या म्हणण्यानुसार म्हणजे पहिलं विधान बरोबर झालं. आता दुसरं विचारलं, ओरिजिनल स्पीड ऑफ द पर्सन इज 24 किलोमीटर पर आवर. 24 किलोमीटर पर आवर आहे. आता आपलं तर आलंय ओरिजिनल स्पीड 20/3 मीटर पर सेकंद आलंय, ते म्हणतात 24 किलोमीटर पर आवर आहे. बघू सोडून त्यांच्या पद्धतीने. त्यांचं म्हणणं आहे 24 किलोमीटर पर आवर, याचं मीटर पर सेकंदात किती होईल, 24,000 मीटर पर 3600 सेकंद. 2 शून्य 2 शून्य गेले. 240 भागिले 36, 12 दुणे 24 शून्य 12 त्रिक 36, 20/3 आलं की 20/3. म्हणजे दुसरं पण विधान बरोबर आहे. बोथ ए अँड 2, both 1 and 2 are true. करायला वी फॉलोइंग स्टेटमेंट आर करेक्ट विचारले, दोन्ही करेक्ट झाले. आता मी या ठिकाणी मीटर पर सेकंद मध्ये जाऊन सोडवलंय. तुम्ही मीटर पर सेकंदाचं किलोमीटर पर आवर मध्ये जाऊन सोडू शकता. कन्फ्युज केले जरा, फक्त एक गोष्ट मीटर पर सेकंदात दिली. किंवा मग ह्या आधी 10च्याच मीटर पर सेकंदाचं किलोमीटर पर आवर करा आणि सोडून बघा, जे सोपं वाटेल त्या पद्धतीचा. फक्त इकडून तिकडे जायला शिका. पुढचा प्रश्न 15वा. अ सिरीज इज गिवन, दिली सिरीज. सोडवा. ABCD म्हणा, ABCDEFGHIJKLMNN सोडला O, P सोडला Q, Q नंतर R सोडला S, T सोडला U. U पाहिजे सुरुवातीला. इथं M आहे, इथं T आहे, इथं V आहे, इथं U आहे. पर्याय नंबर 4. पुढचा प्रश्न पाहायचा 16वा. The difference between the compound interest, compounding annually, and simple interest on a sum at the rate 25% per annum for both 2 years is 1600. काय विचारलंय, सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्टचा फरक दिलाय. कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्टचा किती डिफरन्स ऑन सम ऑफ द रेट 25% पर एनम फॉर 2 वर्षासाठी 16 आहे, फॉर 2 years. आता मला सांगा, 100ची बाजू लोटतो आपण. 100ची 2 वर्षासाठी सरळ व्याज किती होईल, एका वर्षासाठी 125 आणि दुसऱ्या वर्षी 125, म्हणजे ह्या 100वर परत 25 वाढतील, 150 होईल. बरोबर, इथपर्यंत समजलं. आता कंपाऊंड इंटरेस्ट 100च्या दृष्टीने मांडलं तर किती होईल, एक बाजू 100 भेटतो आपण सरळ व्याज चक्रवाढ व्याजात, आणि एक बाजू त्यांनी दिलेल्या अमाऊंटने भेटतो. आता 100 भेटतोय आपण. 100चं सिंपल इंटरेस्ट 25% 150 होणार, तर कंपाऊंड इंटरेस्ट किती होणार. आता हे टेबलमध्ये दिलेलं असेल सिंपल इंटरेस्ट, त्याच्यात पार्ट असलं तर ठीक आहे, नसलं तर आपण तोंडी पण काढू शकतो. A + B + AB अपॉन 100. ए किती इथं 25, बी किती, पहिल्या वर्षी 25 वाढला, दुसऱ्या वर्षी परत 25 वरती व्याज काढायचे आपल्याला. AB 25 25 625 भागिले 100, म्हणजे 25 आणि 25 50 प्लस हे 2 शून्य गेले 6.25, म्हणजे 56.25 झाले. म्हणजे हे 2 वर्षांनी किती होणार आहे, पहिल्या वर्षी तर 125 होणार नाही, 125 वर 25 वाढले परत, हे किती झाले 156.25. हे पण काढू शकता A + B, किंवा आपल्या जनरल लॉजिकने असं पण काढू शकता. हीच मेथड काढायची, ह्याच मेथडने शिकणार असं नाही, ज्या ठिकाणी सोपी जाईल त्या ठिकाणी. आता 125 दिवसात पहिल्या वर्षी झाले, दुसऱ्या वर्षी परत किती वाढणार आहे 25%. 25% इंटरेस्ट वाढतं म्हणजे किती, 5/4 आहे ना 25%, मग याला 5/4 केलं सिम्पली, तर एवढंच यायला पाहिजे. 125 गुणिले 5 625 भागिले 4, 4 1 4 खाली उरले 2, 4 5 20 खाली उरले 2, 4 6 24 खाली उरले 1 वरून घेतला 0, 4 2 8 खाली उरले 2 वरून घेतला 0, 4 5 झालं की 125. म्हणजे आता पहिल्या वर्षी 125 आले आणि त्याच्या वर्षी परत 25% वाढतात. 25% आपण पर्सेंटेजमध्ये शिकलो, 25% वाढणे म्हणजे 5/4 लिहिणे 100चे
25% वाढणे म्हणजे 125, तेच 5/4. 125ला 5/4 म्हणून 156 काढत होतो. आता पुढं बघा, 100ची बाजू लोटतोय, अजून आपण दुसऱ्या बाजूकडे गेलो नाही. 100ची बाजू भिडत असताना सिंपल इंटरेस्टने व्याज होणार 150 आणि इकडे 156 होणार. म्हणजे यांच्यातला फरक किती राहिला? 100च्या दृष्टीने हा फरक किती आहे? 150 आणि 156 मधला फरक 6 आहे. 6.25चा फरक आहे. आणि तो फरकच त्यांनी अमाऊंट मध्ये दिलाय 1600 रुपयाचा आहे. म्हणजे 6.25 हा फरक आपण 100च्या दृष्टीने म्हणतोय, त्यांच्या दृष्टीने आपण 100च्या दृष्टीने म्हणतोय. तर तो किती आहे? 1600 त्यांच्या दृष्टीने आहे. बरोबर. हा जो 100च्या दृष्टीने आपला फरक आलाय हा 2 व्याजातला 6.25. आणि त्यांचे जे अमाऊंट दिले ना, त्या अमाऊंट 1च्या दृष्टीने त्यांच्या दृष्टीने फरक किती होतोय? 1600 येतोय. झालं. तर 1ची किंमत काढा. 100चे 6.25 किंवा 6.25चे 100 तर 1600चे किती? आता इकडे जायचं रिवर्स. एक तर जमत नसलं असं तर तिरकस गुणाकार करा. मी तरी असं करा, 6.25चे 100 होतं ते असं, तर 1600चे किती? x काढायचे गुणिले 1600. हे समजत नसेल तर तिरकस गुणाकार करा, उत्तर हेच येणार. सोडवलं तर हे 1600 आणि गुणिले 100, 2 शून्य दिले, भागिले 6.25. हे 2 शून्य वाढवले मी, 2 शून्य वाढवलं, अजून 2 शून्य द्यावं लागतील. झालं. एवढं कॅल्क्युलेशन करा. 25 1 25 25 2 50, खाली उरले 12, 25 5 125, 25 सग 150, खाली उरले 10, 25 चोक 100, 1 2 3 4 0, 1 2 3 4 0. झालं. आता परत 64 वरती 1 2 3 4 0 भागिले 25, 25 2 50, खाली उरले 4, 25 5 125, खाली उरले 15, 25 सग 150 आणि हे 2 0 1 2 किती आलं? 25,600. तर ते अमाऊंट किती असणार आहे? सम 25,600. पर्याय नंबर 4. समजलं. 100ची बाजू एक लढलो आणि दुसरे त्यांनी दिलेल्या अमाऊंटची बाजू लढलो, दुसरं काहीच नाही. पुढचा प्रश्न बघा. हे 119 140 केले, परत 115 केले, परत 144 केले. एक कमी जास्त होते, म्हणजे एकाकडे एक करून बघणे आपलं अल्टरनेट. 119 115 वजा 4 केलेत, 115चे इथं काहीतरी येतील, ते बघू किती येते. अल्टरनेट हा दुसरा बघू. 140चे 144 केले, अधिक 4, 144 ते 148 अधिक 4 सेमच ठेवले. म्हणजे इथं पण वजा 4, इथं जसं वजा 4 केलं तसं इथं पण वजा 4 करणार. 115 2 4 गेले, 111. पर्याय नंबर 2. समजलं. पुढचा प्रश्न 18. इन द फॉलोइंग क्वेश्चन सिलेक्ट परत ABCD. सोडा कुठं XY Z ABCDE JKLMNO JKL पाहिजे होता, इथं लगेच XY ABCD MN JKLMNO आणि JK नंतर L पाहिजे होतं, पण इथं P म्हणजे इथंच वेगळं झालंय. पर्याय नंबर 4. आता हे गणित मी डायरेक्ट X का घेतलं मला माहित होतं का? नव्हतं. ABCD जनरल बोललो, XYZ आपल्याला माहित असतं ना, XY दिसलं म्हणून हे आधी कम्पेअर केलं. जे आधी सलग दिसते आपल्याला ABCD XYZ असे PQR, ते पटकन कम्पेअर करायचं. तिथं भेटलं तर ठीक, कारण आपल्याला ABCD जास्त प्रमाणात पाठ असते. ABCDE आणि नंतर PQST तिकडं थोडं कन्फ्युज होतं, मागं कोण आहे पुढं कोण आहे. पण XYZच्या बाबतीत परत लक्षात येतं. लक्षात. पुढचा प्रश्न 19. सिरीज इज गिव्हन, परत तसंच आहे. M काय असं होतं, M नंतर JKLMNO PQ सलग राव. Q इथं हा पर्याय गेला. OPQRS उलट केलं वाटतं. U ही W OPQ नंतर R सोडला S नंतर OPQRS T सोडला U VW ही सोडला WXY X सोडला Y पाहिजे दुसरा, इथंच Y फक्त. पर्याय नंबर 2. पुढचा प्रश्न 20. ऑल M आर टी. एम आहेत, हे सगळे एम कशात आहे? टी मध्ये. हे बाहेर कधीच जाणार नाही, स्टेटमेंट्स इथे. आणि सम बी आर एम. एम हे काय? काही बी हे एम आहेत, हे बी. इथलचे बी हे काय होणार आहे? एम मध्ये जाणार आहे, याच्या बाहेर कधी जाणता येणार नाही. कन्क्लुजन काय दिले? ऑल बी आर टी होऊ शकतात ना, होऊ शकतात, पण आपण असं काढलं, त्यांना क्रॉस गेला, त्यांना चुकीचं ठरवलं. ते म्हणले असते ऑल बी आर टी इज पॉसिबल, हे सगळे बी आपण असं केलं असतं, बीचं सर्कल नाही, पण इकडं
आता असं काढलंय का, याच्या जागी असं काढलं असतं. आपल्याला काय फक्त सम BRM दाखवायचे ना, मग इथालचे बी आहेत, हे इथालचे सम बी हे एम झाले असते आणि सगळेचे सगळे बी टी मध्ये राहिलेच असते, ऑल BR टी झालेच असते. पण ते ठाम म्हणतात, मग त्यांना ठाम म्हणायला क्रॉस गेलं पाहिजे ना. आपण ही पॉसिबिलिटी कन्सिडर केली. मग इथालचे बी कुठं टी होणार आहेत, नाही होणार, मग ते चुकले. ऑल TRM हे ऑल टी एम आहे का, कसे टी एम आहेत, हे एम टी आहेत, सगळे एम हे टी मध्ये आहेत, टी हे एम मध्ये नाही, हे पण चुकलं. इथालचे टी दिसत एम मध्ये, इथालचे टी दिसत एम मध्ये, नाही दिसत, दोन्ही चुकले. नायदर कन्क्लुजन फॉलोज. पुढचा प्रश्न 21. 2 pipes can fill the tank in 40 hours and 48 hours respectively and the outlet pipe can empty. परत आपलं डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. एकाला 40 तास लागतोय आणि एकाला 48 तास लागतोय. आणि दोघांचा स्पीड काढायचा आहे. 48 40 स्पीड किती, यांचा पाडा म्हणावा त्याचा 48, त्याच्यापेक्षा 480 ठेवलं तर चालेल ना टोटल वर्क. मग हे 480 म्हणजे 12 चोक 48, 12च्या स्पीडने करते. हे 48 गुणिले 10 480, 10च्या स्पीडने करते. इथपर्यंत कळालं. याचा स्पीड 12 आहे, याचा स्पीड 10 आहे. हे 40 तास काम करते, हे 48 काम करते. टोटल काम 448 आहे. अँड आउटलेट पाईप, आउटलेट म्हणजे खाली करणारा, हा फिल म्हणजे भरणारा. आउटलेट पाईप कॅन एम्प्टी 15 गॅलन्स ऑफ वॉटर पर अवर. आता हे 40 अवर दिलंय, हे अवर दिलंय, किती तासात भरलं जातं दिलंय, आणि हे किती तासात रिकाम होते असं नाही दिलं. हे आउटलेट पाईप कॅन एम्प्टी 15 गॅलन पर अवर. एका तासात हे, हा जो तिसरा पाईप आहे, हा ए पाईप मानला, हा बी मानला, हा सी मानला, हा सी पाईप एका तासात 1 अवर मध्ये 15 गॅलन पाणी कमी करतो, खाली करतो. एम्प्टी कॅन एम्प्टी एका तासात. पुढे काय म्हणले, ऑल 3 पाईप्स आर वर्किंग टुगेदर कॅन फिल द सेम टँक इन 40 hours. आता सगळे मिळून 40 तासात, हे तासाचे तास गेले, ए प्लस बी प्लस सी केले तर 40 तास लागतात. आणि टोटल काम तर आपल्याला 480 संपायचे. तिघांची इफिशियन्सी मिळून किती होणार आहे आपल्याला, 480 बघितले 40 केले, शून्याला शून्य केले, 12 चोक 48 किंवा 12 चोक 48 आणि 1 शून्य, 12 होणार आहे. हे तिघं मिळून 12 करायचं. पण सी काय एमटी वाला निगेटिव्ह आहे सी. मग हे तिघांची बेरीज 12 यायला, तिघांच्या इफिशियन्सीची बेरीज किंवा स्पीडची बेरीज 12 यायला, 12 आणि 10 22. 22 मधून किती गेले पाहिजे सीचे, तेव्हा 12 22 मधून 10 गेले, म्हणजे सी एका तासाला 10, आपल्या दृष्टीने 10 करतोय, काम खाली करतोय. आता आपण जे मानले ते आपण 480 काम मानले. इथं आता इथून पुढे लक्षात घ्या नीट. आपण 480 काम मानले, त्यातलं सी एका तासाला 10 काम कमी करतोय, आणि ते 10 काम त्यांच्या दृष्टीने एका तासाचं किती आहे, 15 गॅलन आहे. आपण मानलेले 480 काम आपण मानले, 480 लिटरची टाकी असून असं आपण मानले, 10 लिटर टाकी कमी करतो, हे आपल्या इफिशियन्सीनुसार मिळाले जेव्हा 480चे असेल. पण त्यांच्या दृष्टीने एका तासाला किती करते, 15 गॅलन करते. आपण जरी 10 टाकी एमटी केले तर त्यांच्या दृष्टीने 15 गॅलन होते. त्यांच्या दृष्टीने 10 तास म्हणजेच 15 गॅलन आहे, किंवा 10 काम म्हणजेच 15 गॅलन. हे 10 काम कमी करतोय, 10 काम कमी करतोय म्हणजेच 15 गॅलन आहे, म्हणजे याच्यात दीडपट केली. तर आपण जे काम मानले 480, त्याच्या पण टोटल काम दीडपटच असणार आहे ना. आणि आपल्याला काय व्हॉट इज द कॅपॅसिटी ऑफ द टँक, हे 10 काम मानतोय आपण, ते 10 काम म्हणजेच 15 गॅलन आहे, 10 म्हणजेच 15 आहे. तर आपण मानले 480 काम, 480 काम म्हणजे किती गॅलन आहे, गुणिले 480, आलं लक्षात. याची दीडपट केली तर इथं पण याची दीडपट करणार. 24 2 48, 24 3 72, 720 येईल, किंवा असं सोडवा, शून्याला शून्य गेले, 15 गुणिले 48, 15 8 120, 7 12, 15 चूक 60 आणि 12 70, 720 गॅलन, 720 गॅलन. हे समजलं का, समजलं नसलं परत मागे एकदा ज्ञान बघा. आपलं आलं, सीचं आलं, 10 टाकी कमी करतोय, आपले टोटल टाकीचा आकार 48 आहे, 480 आहे, 10 करतोय. पण त्यांच्या कोडिंगमध्ये 10 म्हणजेच किती, 15 गॅलन आहे. मग आपलं 480 काम म्हणजे किती, दीडपट त्यांनी केलं, तर आपल्याला पण 480चे दीडपट करणं आहेच ना. 24 2 48 आणि 24 3 72. आय होप समजलं असेल. 22वा ABCD, ए ए एम एम असं आहे का, एम वालं, हां हे बघा ना, AN B ABN सगळे तेच राहिलेत. एला ए राहिलाय आणि यांची पोझिशन चेंज झाली, एन शेवटला गेला आणि बी सुरुवातीला आला. मग एमला एम राहीन, एक्स पहिल्यांदा येईन आणि झेड शेवटला जाईन, MXZ MXZ, पर्याय नंबर 4. ओके. पुढचा प्रश्न 23वा. द प्रोडक्ट
ऑफ 2 कॉन्झिक्युटिव्ह ऑड नंबर्स इज 1599. आता कसं करणार, दोन विषम संख्या आहे, पहिली एक्स मानली तर दुसरी किती होणार, एक्स अधिक 2 होणार, यांचा गुणाकार करणार 1599 होणार. असं जनरल आयडियल मेथड आहे. पण एक्स वर्ग अधिक 2x वजा 15 ते पॉलिनॉमियल इक्वेशन म्हणणार. त्याच्यापेक्षा शेजारचे आणि ते काय याच्या आसपासचा स्क्वेअर कोणता आहे, 1600. 1600चं स्क्वेअर रूट किती झालं, 40. 0 0 2 0 4 16. 40च्या आसपासची विषम संख्या असणार ते, एक 39 आणि एक 41 असू शकते. बघू आता असली तर व्हॉट इज द सम ऑफ द लार्जर नंबर. आता बघू यांचा गुणाकार करून बघू, हे दोन ऑड नंबर यांचा गुणाकार येतोय का. आता 20 मिनिटाच्या प्रॅक्टिसमध्ये हा गुणाकार आपण तोंडी शिकलेलो आहे. मल्टिप्लिकेशनचे एक्झाम्पल घेतोय. 20 मिनिटाची प्रॅक्टिस करतो त्याला हा गुणाकार काहीच नाही. 9 1 9, 9 3 27 9 4 36. सॉरी 9 1 9, 3 1 3 आणि 9 4 36 आणि 3 39 7 3 4 3 12 12 आणि 3 15 आलं 1599. म्हणजे त्या संख्या विषम संख्या ह्याच आहेत. काय ह्या घेतल्या तर 1599च्या आसपासचा स्क्वेअर 1600, 1600 स्क्वेअर रूट 40 आहे म्हणून 39 आणि 40 घेतलाय. हे क्वाड्रिलेटरल इक्वेशन सोडवायची गरज नाही, तयार करायची गरज नाही. ओके, येते लक्षात. तर काय विचारलंय, व्हॉट इज द सम ऑफ द लार्जर नंबर अँड स्क्वेअर ऑफ द स्मॉलर. सम ऑफ द लार्जर किती 41 आणि स्क्वेअर ऑफ द स्मॉलर 39चा स्क्वेअर 39 गुणिले 39. परत आपल्याला तिरकस गुणाकार कामाला येतोय. 99 81 हातच्याले 8 9 त्रिक 27 आणि 27 54 54 आणि 8 62 हातच्याले 6 3 त्रिक 9 9 6 9 6 15 15 21 आणि हा 41 यांची बेरीज विचारली. 1500 किती हे 15 21 अधिक 41 2 6 15 15 62. पर्याय नंबर 2. समजलं. 20 मिनिटाची प्रॅक्टिस कशी कामाला येते, इथं स्क्वेअर काढायला, इथं गुणाकार करायला. आलं लक्षात. 24 57 नंतर 78 100 वाढत जाणार आहे. ठीक आहे, डिफरन्स काढून बघू. 57 57 67 77 आणि 78 21. 78 पासून 100 22 23 123 पासून 147 24. एक वाढतोय डिफरन्स, म्हणजे हा 25 ने वाढला पाहिजे. 147 प्लस 25 150 प्लस 25 175 आणि 3 कमी म्हणून 3 कमी केले. 175 वजा 3 172. पर्याय नंबर 2. शेवटचा प्रश्न, हाऊ मेनी हॅश आर नॉट इमिजिएटली फॉलोड बाय @. काय असे किती हॅश आहे जे इमिजिएटली नॉट इमिजिएटली फॉलोड बाय, त्यांच्यानंतर अँड आला नाही पाहिजे, त्यांना अँडनी फॉलो नाही केलं पाहिजे. नॉट इमिजिएटली फॉलोड बाय अँड म्हणजे त्यांना अँडनी फॉलो नाही केलं पाहिजे. असे किती हॅश आहे. हॅश नंतर आपल्याला अँड नको, हॅश सुद्धा दे. हॅश इथे पण अँड आहे, संपला विषय. हॅश आहे पण हा घ्यायचा नाही, त्याच्यामुळे हा हॅश घ्यायचा का, घ्यायचा करण्याच्या नंतर अँड नाही आहे, दुसरं काही पण असू दे. हा हॅश घ्यायचा का, अँड आहे नंतर नाही घ्यायचा. हा हॅश घ्यायचा का, अँड करायच्या नंतर नाही, हा घ्यायचा. नंतर हा हॅश घ्यायचा का, अँड आहे नंतर नाही घ्यायचा. नंतर हा हॅश घ्यायचा पर्सेंटेजच्या नंतर घ्यायचा. अँड नसला पाहिजे होता. हा हॅश याच्यानंतर अँड आहे का नाही, हा पण हॅश घ्यायचा. किती हॅश झाले 1 2 3 4. पर्याय नंबर 2. ओके, आय होप तुम्हाला समजले असेल 25 प्रश्न. पाहिल्याबद्दल थँक्स.